नमस्कार, मी श्रद्धा. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज. नवरात्र विशेष भागामध्ये आज आपण भेटणार आहोत आदर्श शिक्षिका भारती राऊत यांना. चला तर मग त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. पुरंदर तालुक्यात तुमचं बालपण गेलं, काय सांगाल तुमच्या बालपणाविषयी? पुरंदर तालुक्यात एकतर ऐतिहासिक वारसा आहे पुरंदरला आणि एक सांस्कृतिक वारसा पण आहे आपल्या तालुक्याला. तर इथं जन्म होणं म्हणजे एक स्पेशल गोष्ट आहे. आणि माझं बालपण म्हणाल तर बालपणी म्हणजे 4 पिढ्या एकत्र होत्या, म्हणजे पणजी, आजी, आजोबा आणि आमच्या वडिलांची सगळी फॅमिली. तर खूप मोठी फॅमिलीने त्याच्यामध्ये माझं सगळं बालपण गेलं. तर ते पण एक आदर्श म्हणेल मी, कारण एवढ्या सगळ्यांचा सहवास मला लाभला. तर त्या सगळ्याच्या गोष्टी ऐकत ऐकत माझं बालपण छान पद्धतीनं गेलं. आणि त्याचाच वारसा की काय म्हणून माझ्या घरचा हा वारसा आहे की सामाजिक कार्यामध्ये माझ्या वडिलांना किंवा माझे घरचे, माझी पणजी हे सगळेच सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळे तो एक वारसा मी पुढे माझ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न आता करते. सामाजिक कार्याचा विषय निघाला असेल तर सामाजिक कार्य तुमचं खूप मोठं आहे. खानावडी सारख्या गावामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय शाळेची उभारणी चालू आहे सध्या, त्याविषयी काय सांगाल? खरं तर ज्यावेळेला या कामाची सुरुवात झाली किंवा अशी काही संकल्पना आमच्या डोक्यामध्ये नव्हती. एक छोटंसं ते गाव आहे खानावडी, महात्मा फुलेंचं मूळ गाव आहे. आणि आमची मनापासून इच्छा होती की तिथे असं काहीतरी व्हावं की म्हणजे एकतर महात्मा फुलेंचं गाव की जिथून ज्ञानाची गंगा आज पूर्ण देशभर पोहोचली. आणि अशा व्यक्तीचं हे जे स्मारक आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं असावं, एक छोटीशी एक अपेक्षा. आणि त्याच्यासाठी आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि हे करता करता ज्यावेळेला आम्ही फिरलो या कामासाठी की स्मारकासाठी कॉन्ट्रीब्युशन असेल लोकांचं किंवा जनसहभाग घेण्यासाठी आम्ही ज्यावेळेला काम करत होतो, तर हळूहळू कुठंतरी या शाळेसंदर्भात बोललं गेलं की असं काहीतरी करता येईल का. आणि मग ती शाळेची जी कल्पना आहे तिथून सुरुवात झाली. आणि आज म्हणजे सगळ्यांनीच इतका सहभाग, म्हणजे राज्यापासून म्हणजे महाराष्ट्र राज्याने देखील खूप छान पद्धतीनं सपोर्ट केलेला आहे या कामासाठी. आणि आज इतक्या मोठ्या लेवलची आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा तिथं ज्योती सावित्री नावाची, तर तिथे आता साधारण 5 इमारतींचं काम पूर्ण झालेलं आहे. एप्रिलपासून ते काम चालू होतं. अरे बाबा, छान. तुम्ही अनेक पदांवर कार्यरत आहात. शिक्षण क्षेत्रात जरी तुम्ही असाल तर तुम्ही अनेक ह्याच्यामध्ये संघांमध्ये वगैरे तुम्ही कार्यरत आहात, त्याविषयी काय सांगाल? एक कसं असतं, कोणत्याही गोष्टीची आवड असली ना की बरोबर त्या फ्लोमध्ये तुम्ही जात असता. वेगवेगळ्या संधी निर्माण होत गेल्या आणि त्या संधीबरोबर मी सहभागी होत गेले. असं काहीच झालं, असं ठरवून काहीच होत नाही आयुष्यामध्ये माणसाच्या. तर नेहमी काहीतरी चांगलं करायचं किंवा आई वडिलांकडून पण शिकवण होते की समाजासाठी काहीतरी आपल्याकडून झालं पाहिजे. आणि त्या पद्धतीच्या जशा संधी निर्माण होत गेल्या आणि मी त्याला म्हणजे साथ देत गेले. या खानवडी गावाबद्दल देखील असंच काहीच झालं. एका कार्यक्रमामध्ये माझं सूत्रसंचालन होतं आणि त्यावेळेला तिथलेच एक ग्रामस्थ आहेत, त्यांनी मला विचारलं की मॅडम तुम्ही आमच्या या कामासाठी सहभागी व्हाल का. आणि अशा पद्धतीनं की ते काम मी पाहिलं आणि मला ते आवडलं की स्मारक किंवा महात्मा फुलेंचं मूळ गाव आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करण्याची संधी मिळते, तर आपण नक्कीच काहीतरी करूया. आणि मी त्या कामामध्ये सहभागी झाले. 10 वर्षापासून हे काम हळूहळू चालू झाल्याने आज त्याचं मूर्त रूप आपल्याला खानवडी गावामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे खरं पाहता महात्मा फुलेंचं मूळ गाव स्मारकाचं रिनोव्हेशन अजून बाकी आहे. ते जरी असलं तरी ही जी शाळा चालू होती ना ती खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंना अभिवादन ठरतंय. तर ही आमच्यासाठी खूप प्रेरणादायी, सगळ्यांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे. मॅडम, जेव्हा निवेदिका म्हणून तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला एखादा असा अनुभव आला असेल किंवा एवढा मोठा क्राऊड असो त्यासमोर तुम्ही जेव्हा निवेदन करता त्यावेळेस ते काय अनुभव आहेत, आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? अनुभव तर बरेचसे छान मिळाले यामध्ये पहिला अनुभव असा की आमच्या कार्यक्रमामध्ये आय सर्जन म्हणजे डॉक्टर लहाने सर आले होते. आणि त्यांनी जो शेअर केलेला अनुभव आहे जाताना म्हणजे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला निवेदन करतो ना तर कधी आपण त्यांच्याशी कनेक्ट होत असतो त्या पाहुण्यांशी. तर तसं प्रत्येक पाहुण्यांशी कनेक्ट झाल्यामुळे असेल किंवा काय, तर प्रत्येकाने मला काही ना काहीतरी चांगली गोष्ट सुचवली किंवा चांगली गोष्ट दिली आणि मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. तर लहाने सर असतील किंवा शेखर गायकवाड सर असतील जे आमच्या कार्यक्रमाला आले होते, तर त्यांनी जाताना मला एकच टिप दिली की मॅडम खूप छान करताय, फक्त थोडं स्माइल करा. तर ही जी गोष्ट आहे ना ती मला खूप भावली, कारण स्टेजवर बसणारा इतका मोठा व्यक्ती आहे आणि त्यांचं आपल्याकडे इतकं बारकाईने लक्ष असतं. आणि मी कार्यक्रमाची फक्त सुरुवात करत होते, भले ते छान होत होतं, सगळेजण चांगलंच म्हणत होते, परंतु
एक आपली कुणीतरी चूक दाखवली तर आपल्याला ते जास्त आवडतं की आपल्याला सुधारणा करता येईल, आपल्याला खूप छान होता येईल. तर असे छान अनुभव देखील येत असतात. त्याच्यानंतर फियाट कंपनीचे एक अधिकारी आले होते. त्यांनी देखील म्हणजे स्वतःहून म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त झाले की मॅडम मी माझ्याबद्दल जे, त्यांना एकतर मराठी काहीच समजत नव्हतं आणि मी सगळं मराठीमध्ये, आपलं निवेदन सगळं कार्यक्रम मराठीमध्ये असतो, तर त्यांच्यासाठी मी 4 ओळी हिंदीतून बोलून गेले. आणि मग त्यांनी सांगितलं की मॅडम कोई बात नहीं, आपने मराठी में भी जो भी बोला मेरे बारे में वो मुझे सब समझ में आ गया. तर ते मला खूप आवडले की इतक्या मोठ्या लेवलची माणसं आणि आपण निवेदन करतो, एक छोटासा भाग असतो आपला त्या कार्यक्रमातला, पण ह्या गोष्टी मला, हे जे अनुभव आहेत ते नेहमीच मला प्रेरणा देतात की हे सगळं काम करत असताना कुठेतरी आपलं कौतुक होतं, आपल्याला पुरस्कार मिळतात. कुठला असा पुरस्कार आहे की तो तुम्हाला खूप मोठा वाटतो आणि खूप प्रेरणा देऊन जातो की नाही बाबा हा असे पुरस्कार मिळाले पाहिजे, त्यासाठी खूप चांगलं काम आपण केलं पाहिजे अजूनही? पुन्हा खानवडीच गावाबद्दल सांगेल. या गावामध्ये मी आता हे अँकरिंगचं काम तर 5-6 वर्ष करते, पण त्याच्या अगोदर 2-4 वर्ष आम्ही या कामाच्या संदर्भात फिरणं आमचं होत आहे. तर या गावाने माझा केलेला गौरव, तर तो माझ्यासाठी खूप प्रेरणा देणारा आहे की गावाची आशा आहे. आणि मी दरवर्षी त्या गावामध्ये जाते आणि सगळे ग्रामस्थ मला छान ओळखतात की या मॅडम कार्यक्रमाला येतात आणि निवेदन करतात. त्यांच्यासाठी मी नवीन होते, पण आता असं झालं की मी त्या गावाचा एक भाग आहे. बऱ्याच जणांना तर असं वाटतं की मी त्या गावातलीच मुलगी आहे आणि सुरुवातीला आम्हालाही असंच वाटलं, जेव्हा आम्ही तुमचं बायोडेटा बघितलं तेव्हा आम्हालाही असंच वाटलं की तुम्ही खानवडीच्याच आहात. हा, तर ती गोष्ट खूप आहे की त्या ग्रामस्थांशी माझी झालेली अटॅचमेंट, मला असं काही वाटत नाही की मी तिथली ग्रामस्थ नाहीये. आणि सगळ्यांना असं वाटतं आता पण की ही इथलीच एक मुलगी आहे आणि ही हा कार्यक्रम करते. तर तो पुरस्कार जो त्या गावाने मला गौरव केला माझ्या या कामासाठी. खरं तर काम खूप छोटं आहे आणि अजून आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे आणि ती करण्याची पण माझी इच्छा आहे. परंतु आत्ता सुरुवातीच्या काळात या छोट्याशा कामासाठी मला गावाने गौरव केलं माझा, तर तो माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आणि तो अविस्मरणीय माझ्यासाठी. आणि मी आणखीन या गावासाठी छान काम, म्हणजे गावासाठीच नाही तर आमची जी NGO आहे ग्रामविकास संस्था, तर त्याच्या माध्यमातून देखील असंच गावांचा विकास करण्याचं जे हे आहे हेतू, तर तो आम्ही साध्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. लेझिम खेळामध्ये तुमचं विशेष प्रावीण्य आहे, काय सांगाल? खरं तर लहानपणापासून म्हणतात ना एखाद्या गोष्टीशी मातीशी जोडलेली नाही, तर या गावातला खेळ म्हणजे लेझिम. आणि मी याच म्हणजे पुरंदर तालुक्यातच लहानाची मोठी झाले. पुरंदर हायस्कूलमध्ये 5वी ते 12वी माझं शिक्षण झालं आणि त्या ठिकाणी 5वीला ज्यावेळेला ऍडमिशन झालं ना, लेझिमचं मला पण येत नव्हता आणि आमच्या हातात लेझिम दिली होती आणि वरती आमचे म्हणजे ज्यांना आम्ही खूप घाबरायचो असे क्रीडा शिक्षक स्टेजवर होते आणि आमच्यात आम्ही प्रयत्न करत होतो की सगळे मोठे दादा लोक कसे करतायत किंवा ताई लोक कसे करतात तसं करण्याचा प्रयत्न, आणि हळूहळू ते मला जमत गेलं. आणि मग नंतर आमचा संघ निर्माण झाला लेझिमचा. मग तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आम्ही लहानपणी खेळत असू, तर तो खेळ माझ्यासाठी कायम माझ्या रक्तात मुरलेला म्हणतो तसा तो खेळ आहे. आणि मी आत्ताही म्हणजे शिक्षिका झाल्यानंतरही मी माझ्या शाळेमध्ये तो जो ग्रुप आहे संघ तयार करण्याचं काम दरवर्षी करत राहिले आणि अगदी 5वी पासून 10वी पर्यंत सर्व मुलांना घेऊन 50-50 मुलांचा संघ मी आजही तयार करते. ही गोष्ट की माझ्याकडून माझ्या मुलांपर्यंत काय गेले ते जे मी माझ्या लहानपणी शिकले ती प्रेरणा मुलांपर्यंत. गुणवंत शिक्षण पुरस्कार आणि इतरही सन्मान तुम्हाला मिळाले, कशी जबाबदारी वाढली? खरं तर रोज आपण जसे अनुभवाने मोठे होत असतो आपली जबाबदारी रोजच्या रोज वाढतच असते, ती कधी कमी होत नाही. फक्त ते ऍब्सॉर्ब करण्याची पॉवर तुमच्यामध्ये असेल तर ते आपोआप तुमच्यामध्ये जबाबदाऱ्या येत असतात. हे पुरस्कार मिळाले आहेत तर ते जॉबमध्ये वेगवेगळ्या अनुभवाने केलेल्या कामाबद्दल मिळालेले आहेत. आणि यातून जबाबदारी कशी वाढली तर आणखीन चांगलं काम करण्याची प्रेरणा जशी मिळते त्यातून त्या आपोआप जबाबदाऱ्या, विद्यार्थ्यांच्या बाबतीतल्या काही एक्स्ट्रा जबाबदाऱ्या असतील, त्यांना मदत करणं असेल वेगवेगळ्या मार्गाने, आर्थिक मदत असेल किंवा त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असेल किंवा त्यांच्या क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीची मदत करता येईल, अशा सर्व क्षेत्रात आपण मुलांना कशा पद्धतीनं मदत करू शकतो हा एक विचार वाढला. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर किंवा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर नेहमीच असं वाटत राहतं की आपण केलेलं कार्य आहे ते असंच पुढं कंटिन्यू चालू राहावं आणि यातून अधिकाधिक आपल्याकडून समाजाला किंवा विद्यार्थ्यांना चांगलं मिळत राहावं, ही एक जबाबदारी आणि ती कायमस्वरूपी पार पडण्याची माझी तयारी. शिक्षण क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात, पालक, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, याविषयी थोडं काय सांगाल? आताची जी बदलती शैली आहे त्याविषयी.
बदलती जीवनशैली म्हणजेच काहीतरी इथं मोबाईल किंवा तंत्रज्ञान जे आहे, आपण म्हणतो की विज्ञान शाप किंवा वरदान, तर त्याचा ज्या पद्धतीनं आपण वापर करतो त्या तंत्रज्ञानाचा, त्या पद्धतीनं ते आपल्याला फायदा किंवा नुकसान देत असतो. आणि आत्ताच्या काळात आपण बघतो की मोबाईलचा अतिवापर जो आहे मुलांमध्ये, तर तो खूप मोठी समस्या सध्याची निर्माण झालेली आहे. तर ह्या संदर्भात पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी या तिघांचं काहीतरी एकत्रीकरण होऊन त्याबद्दल म्हणजे त्यासाठी आपण काही करू शकतो का, हे करणं खूप गरजेचं आहे. कारण आधुनिक काळात विद्यार्थ्यांची बदललेली जी मानसिकता आहे ती कुठंतरी बदलण्याची वेळ आता आलेली आहे. आपल्या लहानपणी किंवा जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तर त्यावेळेला वेगवेगळ्या व्याख्यानांच्या माध्यमातून किंवा खेळाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास साध्य होत होता. आत्ताची पिढी असं झालंय की जास्त करून मोबाईल हातात घेऊन बसते, तर कुठंतरी त्यांचा शरीराचा विकास किंवा सर्वांगीण विकासासाठी ती एक अडथळा तो निर्माण झालाय असं मला वाटतं. आणि या बाबतीत या तिघांचा सहसंबंध कसा असावा, तर पालकांनी या विषयावर काम करून किंवा आपल्या मुलांनी कसं मोबाईलपासून थोडंसं दूर राहावं किंवा जास्त वेळ मैदानावर देणं असेल किंवा जास्त वेळ अभ्यासाला देणं असेल, या सर्व गोष्टी त्यांनी कशा कराव्यात यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझी याच्या संदर्भातली काही व्याख्यानं देखील असतात की पालकांचं समुपदेशन मी माझ्या शाळा लेवलवर पण करते आणि इतर शाळांमध्ये देखील ह्या विषयावर व्याख्यानं देत असते. आणि म्हणून मग हा विषय खूप महत्त्वाचा आहे की पालकांनी म्हणजे मुलंही अनुकरण करत असतात, पालकांचं असेल किंवा शिक्षकांचं असेल. अशी बरीच उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की आई करते म्हणून मुलं करतात. तर मग कुठेतरी आपण बदलण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे शिक्षक शाळेमध्ये मूल 5 ते 6 तास 5 तास असेल शारीरिक दृष्ट्या, पण त्याच्यानंतर ते घरी कसं राहतंय, कसं जातंय, रस्त्याने कसं त्याचं वर्तन आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षपूर्वक त्यांच्याकडे लक्ष देऊन त्या दूर म्हणजे चांगल्या गोष्टी असेल तर त्याला प्रेरणा देणं किंवा वाईट गोष्टी असतील तर त्यांचं निराकरण कसं करता येईल याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीची व्याख्यानं किंवा अशा पद्धतीनं मुलांना त्या मोबाईलपासून दूर करणं किंवा त्याचा योग्य पद्धतीनं कसा वापर केला पाहिजे याच्यासाठी मार्गदर्शन करणं हे आत्ताच्या काळात खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे तिघं एकत्र येणं गरजेचं आहे. महिला म्हणून काम करत असताना काही विशेष अनुभव आले असेल, कारण तुम्ही निवेदिका म्हणून काम करताय, शिक्षिका म्हणून काम करताय, क्रीडा क्षेत्रातही त्या मुलांना थोडं प्रशिक्षण देताय. ते करत असताना खानवडी गावच्या आंतरराष्ट्रीय शाळेचं देखील तुम्ही जबाबदारी घेताय. हे सगळं करत असताना कसं तुम्ही मॅनेज करताय ह्या सगळ्या गोष्टी? महिला म्हणून एक तुम्ही निवेदिका म्हणून काम करताय, शिक्षिका म्हणून काम करताय, क्रीडा क्षेत्रातही तुम्ही काम करताय, खानवडी सारख्या गावातील आंतरराष्ट्रीय शाळेचीही जबाबदारी तुम्ही पेलताय आणि बरंच काही करताय. मग ही सगळी जी कामाची धावपळ आहे या सगळं महिला म्हणून तुम्ही कसं सगळं मॅनेज करता? कौटुंबिक जबाबदाऱ्या तर आपल्याला पार पाडाव्या लागतात, त्या तर कुठे सुटत नाही, पण हे करता करता बाकीच्याही गोष्टी तुम्ही समाजासाठी एवढं योगदान देताय, हे कसं तुम्ही मॅनेज करता सगळ्या गोष्टी? खरं तर म्हणजे मला असं मनापासून वाटतं की स्त्रीमध्ये एक एक्स्ट्रा ऊर्जा आम्ही म्हणतो ना की एक पॉझिटिव्ह एनर्जी ऑलरेडी निसर्गाने दिलेली एक प्रदत्त म्हणतो ती तशी, त्याचं आपल्याला महत्त्व जरी कळत नसलं तरी ते उपजत प्रत्येक स्त्रीमध्ये असते आणि ती ऊर्जा काम करायला भाग पाडत असते. दुसरी गोष्ट आपल्याला त्या गोष्टींची असणारी आवड की एक सामाजिक कार्य किंवा आपल्याकडून काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. संत परंपरा आपण बघितली तर संतांच्या काळात त्यांनी जो वारसा चालवला, संत ज्ञानेश्वरांचं आपण उदाहरण घेऊया की त्यांनी सुरुवातीला म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली आणि नंतर आता आपण म्हणतो की समाधी त्यांनी लिहिली. तर हे त्यांचं म्हणजे जन्मानंतरचं कार्य होतं की हे कार्य झाले आणि माझं आता इथलं पृथ्वीवरचं कार्य, इहलोकातलं कार्य संपलं. तर तसंच प्रत्येक माणसाचं आहे. म्हणजे माझा या गोष्टीवर खूप विश्वास आहे की प्रत्येक माणसाला या पृथ्वीवर जन्म दिलाय इहलोकामध्ये, ज्याला आपण म्हणतो संत परंपरेप्रमाणे, तर त्याचा काही ना काही उद्देश आहे आणि त्या उद्देशाप्रमाणे प्रत्येक माणसाकडून काही ना काही समाजासाठी काहीतरी चांगलं घडलं पाहिजे म्हणून आणि म्हणूनच फक्त प्रत्येक वेळेला जी काही चांगली संधी माझ्यापर्यंत पोहोचते तर त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करते. भले ती छोटी असेल मोठी असेल, असा विचार नाही करायचा की मला याचा काय फायदा आहे, तर समाजाला याचा काय फायदा आहे. त्यात म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या घरातून ज्या पद्धतीनं मला लहानपणापासून वडिलांचं किंवा जो काही सपोर्ट मिळाला ह्या पद्धतीचा तो असाच आहे की आपल्याकडून समाजाला, आणि आपल्या इथं जन्म झाला तर आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि ते प्रत्येक वेळेला आपण त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. भले उदरनिर्वाहासाठी आपण नोकरी करतो, व्यवसाय करतोय, परंतु त्यातला काही हिस्सा आपण समाजासाठी कुठंतरी दिला पाहिजे, खर्ची घातला पाहिजे. भले तो आपल्या वेळेनुसार असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, तर तुमच्या परीनं तुम्हाला जे जे शक्य आहे तुम्ही करावं असं मनापासून वाटतं. आणि मग वेळ कसा निघतो तर ही सगळी कारण आहेत की जॉब,
शिक्षण, आता शिक्षण तर झालं, माझा मुलगा आता मोठा झाला, त्याच्यामुळे त्या जबाबदारीतनं थोडं बाहेर आल्यानंतर, नाही तर मग ह्या जबाबदाऱ्या अगदी पहिल्या 20 वर्षातच चालू झाल्या होत्या थोड्या अंशी, की जॉब म्हणा किंवा संसार असेल तो असेल. पण ही सामाजिक कार्य ती आत्ता 10-15 वर्षात जास्त प्रमाणात करतेय मी, की आता आपण ह्या कामाकडे वळू शकतो, की आपलं मूल आता मोठं झालंय, कुठंतरी घरच्या जबाबदाऱ्या अर्ध्या कमी झाल्या, मग आपण हे असं करूया, म्हणून मी हे सगळं करते आता मनापासून. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जो तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करता, त्या कार्यक्रमाचं आयोजन कसं असतं, काय सांगा त्याविषयी? सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कानवडी गावामध्ये कार्यक्रम करतो आम्ही. तर त्याचं आयोजनाचं काम आमच्याकडे असतं आणि अशा 5 महिला तिथे निवडल्या जातात की ज्यांचं देश पातळीवर विशेष पद्धतीचे कामं ते करतात, समाजासाठी छान काहीतरी करतात, अशा महिलांना आम्ही निवडतो. त्याच्यामध्ये IAS, IRS, वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, पत्रकारिता असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून या आदर्श महिला आम्ही निवडतो की ज्यांचं कार्य खरंच समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना, म्हणजे कॉलेजच्या इथे ज्युनियर कॉलेज जे आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील बोलवतो की जेणेकरून या महिलांकडून जे मार्गदर्शन भाषणाच्या माध्यमातून मिळेल, तर त्यातून 4 मुलांनी जरी आपल्या तालुक्यातल्या प्रेरणा घेतली तर ती आपल्या तालुक्यासाठी खूप स्पेशल गोष्ट असेल. तर त्या उद्देशानं हा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम पूर्ण नॉन पॉलिटिकल बेसवर आम्ही चालवतो. तर एक खूप चांगला सोहळा की प्रत्येकाने या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, कारण त्या ज्या महिला आहेत त्यांची जी व्याख्यानं आहेत ती खूप स्पेशल असतात, आजच्या पिढीला प्रेरणादायी असतात आणि तो कार्यक्रम पण खूप प्रेरणादायी सर्वांसाठी. तर मी या निमित्ताने सर्वांना सांगेल की 3 जानेवारीला जो खानवडीमध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं. राज्यस्तरीय व्यावसायिक विकास प्रशिक्षण तुम्ही देता, त्याविषयी तुम्ही काय सांगा? राज्यस्तरीय व्यावसायिक विकास प्रशिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना करिअरच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं. तर 10वी नंतर मुलं थोडीशी, म्हणजे आपल्या म्हणजे जुन्या काळात आपण पाहतो की 10वी नंतर नक्की काय करायचं, एक ठराविकच करिअर, म्हणजे डॉक्टर व्हायचंय किंवा चांगले मार्क असतील तर इंजिनियर व्हायचे किंवा थोडेसे नॉर्मल असतील तर DED करायचंय किंवा नर्सिंगचा कोर्स करायचा, अशा पद्धतीचं मानसिकता जुन्या काळात होती. तर आता करिअरची वेगवेगळ्या वाटा निर्माण झालेल्या आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीचं प्रशिक्षणांचं आयोजन राज्य पातळीपर्यंत केलेली आहेत. तर ती प्रशिक्षणं शिक्षकांच्या सर्व्हिसप्रमाणे त्यांना मिळत राहतात. तर ती प्रशिक्षणं खूप महत्त्वाची आहेत. त्याच्यातून शिक्षकांचा जो म्हणतो सर्वांगीण विकास किंवा त्यांना त्यातल्या अधिक माहिती करिअरच्या संदर्भातली की ते विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं करिअर बाबतीत गायडन्स करू शकतील यामुळे ते प्रशिक्षणं निर्माण केलेली आहे. त्याद्वारे आपण पाहतो की आत्ता म्हणजे फक्त मेडिकल फील्ड आपण घेतलं तर डॉक्टर असेल किंवा नर्सिंग कोर्स असेल, या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या वाटा आहेत की ज्याच्यामध्ये मूल स्वतःचं जॉब घडू शकतो किंवा स्वतःचा उदरनिर्वाह त्यातून त्याचा होईल. तर त्यांचं मार्गदर्शन किंवा या गाव पातळीवर आपण पाहतो की मुलांना ते माहीत नसतं आणि मग खूप म्हणजे त्यांना असं वाटतं की आता 90% किंवा 95% असे मार्क मिळाले तरच मी काहीतरी करू शकेल, नाही तर माझं जगणं व्यर्थ आहे. तर असं होता कामा नये. प्रत्येक म्हणजे अगदी 40-50% वाला जरी विद्यार्थी असला तरी तो काहीतरी घडू शकतो, त्याच्या आयुष्यामध्ये तो काहीतरी चांगलं करू शकतो. तर ही गोष्ट या व्यवसाय मार्गदर्शनातून आम्हाला मिळते आणि त्यातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि ते खूप गरजेचं आहे. कारण अगदी 40-50% जरी विद्यार्थ्याला मिळाले तर त्याच्यासाठी देखील बरेचसे कोर्सेस आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत आणि ते मुलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. पालक तेवढे सज्ञान म्हणजे या बाबतीत नसतात. इव्हन आम्ही सुद्धा कोर्स घेतो तर आम्हालाही त्या नवीन गोष्टी आम्ही मिळवत असतो. तर या प्रशिक्षणांच्या माध्यमातून त्या शिक्षकांपर्यंत नवीन माहिती मिळत असते आणि ती माहिती मग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते आणि कुठेतरी त्यांना त्याचा फायदा व्हायचा. आपण बघतो की मुलं किंवा आजची पिढी बऱ्यापैकी सजग आहे करिअरच्या बाबतीत. फक्त काही गोष्टी आहेत की ज्या आपण मगाशी मोबाईल बद्दल चर्चा केली, त्या नकारात्मक गोष्टी आपण जर सोडल्या तर बाकी सगळ्या म्हणजे आजची पिढी खूप सजग आहे या बाबतीत की माझं करिअर किंवा मी भविष्यात जाऊन काय करू. तर त्याचा फायदा अशा पद्धतीनं मुलांना होतो. नवदुर्गा या कार्यक्रमासाठी आज आपण बोलतोय आणि महाराष्ट्र महिला प्रेक्षकांसाठी काय संदेश द्या? सावित्रीबाई फुलेंचं इथं मी नाव घेईल, ज्यांचा वारसा आपण आज चालवत आहोत किंवा ज्यांच्यामुळे आपण इथं आज बसून इतक्या छान पद्धतीनं बोलू शकतो. तर त्यांना मी अभिवादन करेल
आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन मी पुढचं काम करत आहे. तर मी या निमित्ताने किंवा या मंचावर इतकंच सांगेल माझ्या महिला सख्यांना की स्वतःला पहिल्यांदा सक्षम बनवा. या समाजात वावरताना आपली ऊर्जा, आपली एनर्जी बरोबर घेऊन चालणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या खांद्यावर एकच जबाबदारी नाही आहे, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात आणि यासाठी त्यांनी सर्वात पहिल्यांदा स्वतःचा सर्वांगीण विकास साध्य करणं गरजेचं आहे. अगदी शालेय जीवनापासून स्वतःला चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी प्रयत्न असले पाहिजेत प्रत्येक स्त्रीचे, प्रत्येक सखीचे, असं मला वाटतं. त्याचबरोबर घरच्या किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिने स्वतःचं आरोग्य असेल किंवा आर्थिक बाजू असेल तर त्या चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी स्वतःला सक्षम बनवावं असं मला मनापासून वाटतं. नक्कीच. तुमचा एवढा मुलाचा वेळ आम्हाला दिलात. महाराष्ट्र न्यूजच्या नवरात्री विशेष या भागामध्ये आपण यापुढेही असंच भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.